मित्रांनो, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन अँड कॅप राउंड आता चालू होत आहेत. तर तुम्हाला खूप सारे डाऊट्स येत असेल ॲडमिशन प्रोसेसमध्ये की लिस्ट कशी बनवायची किंवा लिस्टमध्ये ब्रांच कोणतेच घ्यायच्या किंवा कॉलेजची लिस्ट कशी असावी. तर हे सगळे डाऊट्स असेल आणि ते डाऊट्स सॉल्व्ह करण्यासाठीच मी असे व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला हेल्प होईल व्हिडिओच्या थ्रू. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत ते बघणार आहोत पूर्ण. की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण पुण्यामधले 80 कॉलेजेस असे सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पर्सेंटाईल वाईज तुम्ही लिस्ट बनवू शकता आणि तिथे ॲडमिशन घेऊ शकता. तर हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे तुमच्यासाठी. तर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल इंजिनिअरिंगसाठी. तर फर्स्ट इयर BE किंवा BTech ॲडमिशन घ्यायची असेल तुम्हाला MHT CETच्या कट ऑफवरती कॅप राऊंडसाठी कॅप राऊंड 1 आता चालू होणार आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला आता लिस्ट बनवावी लागेल आणि कॉलेजेस सिलेक्ट करावे लागेल तुमच्या पर्सेंटाईल वाईज. तर मी एक प्रॉपर लिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण 80 कॉलेजेस आहेत पुण्यामधले, जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सगळे चांगले कॉलेजेस आहेत. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला एकदम प्रॉपर लिस्ट मी बनवून देणार आहे. तर या लिस्टमध्ये टोटल मी ग्रुप वाईज डिवाईड केलेलं आहे की असे 10-10 पर्सेंटाईलच्या ग्रुप वाईज मी कॉलेजेसची लिस्ट काढलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्रुप नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल असणारे कॉलेजेस येणार आहेत. जर तुमचे पर्सेंटाईल 90 किंवा 100मध्ये असतील तर तुम्ही ही लिस्ट रेफर करायला पाहिजे तिथे ॲडमिशनच्या कॅप राऊंडच्या प्रोसेससाठी. तर या पूर्ण लिस्टमध्ये मी पूर्ण कॉलेजेस काढलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचे जर या पर्सेंटाईलनुसार जर पर्सेंटेज असेल तर तुम्ही बघू शकता इथे कॉलेज नेम काढलेले आहेत मी, आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजची लोकेशन कुठे आहे, त्यानंतर कॉलेजचा स्टेटस काय आहे, ऑटोनॉमस आहे की प्रायव्हेट आहे ते कॉलेज किंवा प्रायव्हेट ऑटोनॉमस आहे, असे मी कॅटेगरी वाईज स्टेटस काढलेले आहेत प्रत्येक कॉलेजचे. त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल कट ऑफ काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात किंवा तुमच्या लिस्टमध्ये हे कॉलेजेस प्रेफर करू शकता. तर प्रॉपर हाय लेवल टू लो लेवलपर्यंत मी पर्सेंटाईलनुसार पूर्ण कॉलेजची जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. आणि कोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, जसं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, AIML किंवा AI रोबोटिक्स, त्यानंतर ENTC इलेक्ट्रिकल, सगळ्या ज्या ब्रांचेस अवेलेबल असतील त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी त्या ब्रांचेस पण मी इथे काढलेल्या आहेत. तर अशी प्रॉपर एक लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे, ज्याच्या हेल्पने तुम्ही तुमची लिस्ट अपडेट करू शकता किंवा ज्यांना अजून काही माहीत नसेल कशी लिस्ट बनवायची किंवा काय करायचं आहे पुढे, पर्सेंटाईल किती आहेत त्याच्यानुसार लिस्ट कशी बनवायची आहे, तर त्यांना ही लिस्ट ते प्रेफर करू शकतात त्यांच्या कॅप राऊंडसाठी. किंवा तुम्हाला जे पण डाऊट्स असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही. तर लिस्ट बघूयात आधी, पूर्ण लिस्ट गो थ्रू करूयात. तर सगळ्यात पहिले 90 ते 100 या पर्सेंटाईलनुसार तुमचे जे कॉलेज असणार आहेत ते टोटल इथे बघू शकता तुम्ही की टोटल 16 कॉलेजेस येणार आहेत तुमच्या लिस्टमध्ये, जर तुमची पर्सेंटाईल या रेंजमध्ये असेल तर 90 ते 100मध्ये. तर हे कॉलेजेस तुम्ही तिथे टाकू शकता, ॲडमिशन घेऊ शकता. सगळ्यात चांगले कॉलेजेस येतात हे पुण्यामधले इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर दुसरा ग्रुप बघायचा झाला तर 80 ते 90 पर्सेंटाईलमध्ये ज्यांची रेंज येत असेल त्यांनी या रेंजमधले या ग्रुपमधले जे कॉलेजेस आहेत ते प्रेफर करू शकतात तुमच्या लिस्टसाठी. आणि वरचे जे कॉलेज आहेत ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. लिस्टमध्ये जेवढे जास्त कॉलेजेस असतील तेवढे जास्त चान्सेस आहेत की तुमचे चांगल्या कॉलेजला लागू शकेल. पण लिस्ट अशी बनवायची आहे तुम्हाला पर्सेंटाईलनुसार बनवायची आहे की हायवाले वरती, लोवाले खाली, आणि तुमची जी पर्सेंटाईल असेल त्याच्यामधले पण एकदम प्रॉपर लिस्ट अरेंज करावी लागेल. तर त्याच्यानुसार ही लिस्ट तुम्ही प्रेफर करू शकता तुमच्या कॅप राऊंडसाठी आणि ॲडमिशन घेऊ शकता तुमच्या चांगल्या कॉलेजेससाठी. तर इथे तुम्ही बघू शकता की 80 ते 90मध्ये कोणकोणते कॉलेज येतात आणि त्यांची लोकेशन कुठे आहे. पुण्यामध्ये लोकेशननुसार तुम्हाला ॲडमिशन घ्यायला मदत होईल. त्यानंतर कॉलेज कसं येतं, प्रायव्हेट आहे पण SPPU या युनिव्हर्सिटीमध्ये येतं
किंवा ऑटोनॉमस आहे हे स्टेटस पण मी इथे काढलेले आहेत, कोणतं कॉलेज कसं आहे. त्यानंतर पर्सेंटाईलनुसार जर तुमची याच्यामध्ये पर्सेंटाईल येत असेल, समजा या रेंजमध्ये तुमचं पर्सेंटाईल येत असेल, तर तुम्हाला ही पूर्ण लिस्ट टाकायची आहे आणि ही वरची लिस्ट पण टाकून द्यायची आहे. जर एखाद्या वेळेस वरचं जर लागलं तुम्हाला तर चांगलंच होईल, कारण ते चांगले कॉलेजेस आहेत याच्यापेक्षा. तर अशा प्रकारे अरेंजनुसार तुम्हाला मी ही लिस्ट बनवून दिलेली आहे, तर तुम्हाला ही प्रेफर करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ब्रांचेस पण बघू शकता तुम्ही, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये. तुम्हाला कोणती ब्रांच चांगली वाटेल, कोणत्यामध्ये इंटरेस्ट आहे ती ब्रांच तुम्ही तिथे निवडू शकता. आणि या ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकता की 34पर्यंत येतात तुमचे कॉलेजेस. त्यानंतरचा ग्रुप येतो 70 ते 80 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये. तर याच्यामध्ये पण खूप सारे चांगले कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुमच्या पर्सेंटाईलनुसार. आणि ब्रांचेस पण चांगले आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सगळ्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही बघू शकता, ट्राय करू शकता या कॉलेजेससाठी. तर चांगले कॉलेजेस आहेत. ही लिस्ट मी एकदम प्रॉपर बनवलेली आहे. त्यानंतर चौथा ग्रुप बघू शकता तुम्ही की 60 ते 70 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये येतं. तर याच्यामध्ये पण चांगले कॉलेज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि पर्सेंटाईल वाईज पण तुम्ही जाऊ शकता. तर ही लिस्ट एकदम प्रॉपर आहे तुमच्यासाठी. आणि अजून काही जर तुम्हाला हेल्प लागली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा, मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. कारण मुलांना आता प्रॉपर गायडन्स भेटत नाही, म्हणून ते चुका करतात आणि त्याच चुका 4 वर्षासाठी त्यांना मग रिग्रेट होतं की आपण आधीच प्रॉपर ॲनालिसिस करून लिस्ट बनवायला पाहिजे होती, अप्लाय करायला पाहिजे होतं. त्याच्यानुसार आपल्याला चांगलं कॉलेज, अजून चांगलं कॉलेज भेटलं असतं. तर हे खूप मुलं नंतर विचार करत बसतात. तर तुम्ही आत्ताच विचार करा आणि अशी प्रॉपर एक लिस्ट फॉलो करा जी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर याच्यामध्ये बघू शकता ग्रुप नंबर 5मध्ये 40 ते 60 मधले येतात कॉलेजेस. तर हे कॉलेजेस पुण्यामधलेच आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही पर्सेंटाईलनुसार तुमच्या इथे ॲडमिशन घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की एखादं कॉलेज तुम्हाला आवडलं नाही तर ते लिस्टमधून रिमूव्ह करू शकता. तर असे टोटल 80 कॉलेजेस मी काढलेले आहेत तुमच्या पुणेमधले. तर तुम्हाला मुंबईमधले पण पाहिजेत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल. किंवा कोणती ब्रांच चांगली राहील तुमच्यासाठी त्याच्यावरती पण मी तुम्हाला सजेस्ट करेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे किंवा काही डाऊट असतील तर ते पण विचारा, मी नक्कीच रिप्लाय देईल. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत ज्यांना पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि आपलं जे चॅनल आहे द विजय अकॅडमी, याच्यावरती मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवतो, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवतो आणि तुम्हाला प्लेसमेंट वगैरे जे असेल तुम्हाला ते कोर्सेस पण मी शिकवतो. आताच DSA सिरीज पण आपण चालू केलेली आहे. तर तुम्ही सगळं इथे घेऊ शकता, आपल्या चॅनलवरती फ्री आहे सगळं. आणि तुम्हाला जर ही PDF जर प्रॉपर पाहिजेत असेल तर याला ॲक्सेस करू शकता तुम्ही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलची आपल्या लिंक असेल, ती लिंक, तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजे नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवे असाल तर. आणि तुमचे जे पण मित्र असतील ज्यांना पण ॲडमिशन घ्यायची असेल त्यांना मी नक्कीच गाईड करेल, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.